हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपल्याला माहितीच आहे, आपण आपल्या चॅनलवर PYQची एक सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि त्या सिरीजमध्ये आज आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर 1च्या युनिट 5 म्हणजेच मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड या युनिटचे काही PYQज अभ्यासणार आहोत आणि याचा आपल्या एक्झामला नक्कीच उपयोग होणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रश्न पाहू शकता तुम्ही. क्वेश्चन नंबर 25 दिलेला आहे, जो 2016 मध्ये विचारण्यात आलेला होता. फॉर द सिक्वेन्स 1/2, 2/3, 3/4 अप टू n/n+1 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. तर आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट यामधून शोधायची आहे. एक संख्यामाला दिलेली आहे आणि त्यापैकी ऑप्शन्स मधून कोणते विधान सत्य नाही म्हणजे असत्य आहे असं आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर ऑप्शन्स पाहून आपल्याला कळणार. पहिले आपण पाहू की आपल्याला दिलेलं काय. तर आपल्याला एक संख्यामाला दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता 1/2, 2/3, 3/4 आणि जर आपण पुढे पण घेतलं तर n म्हणजे जर आपण 4 ठेवला तर 4+1 म्हणजे 5 येणार आहे आणि नंतर येणार आहे 5/6. अशी ही एक चालू असणारी सिक्वेन्स दिलेली आहे अप टू n/n+1. आणि यालाच जर आपण पाहिलं तर आपण 1/2 ला असंही लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे 1/2 म्हणजे 0.5 असतं. 3/5 म्हणजे 0.67 समथिंग येणार आहे. 3/4 म्हणजे 0.75 समथिंग. 4/5 म्हणजेच 0.8. तर ही अशी एक चालत जाणार आहे अप टू n+1 म्हणजे आपण nच्या जागेवर जे टाकू ते, आणि मग ही अशी एक सिक्वेन्स दिलेली आहे. आता या सिक्वेन्स वरून आपण ठरवू, ऑप्शन्स चेक करू. तर दिलेलं काय, द सिक्वेन्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. ही संख्या मला क्रमश वाढत जाणारी आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की जी काही आपल्याला ही दिलेली आहे संख्या मला, तर ती वाढत जाते. 0.5, देन 0.6, 0.7, 0.8. तर ही वाढतच जाते. ही स्टेटमेंट बरोबर आहे आणि आपल्याला शोधायचं आहे की कोणती बरोबर नाही आहे, म्हणून हे ऑप्शन नाही येणार. देन सेकंड पाहू शकता, द सिक्वेन्स इज बाउंडेड अबाव बाय 0.99 असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. बाउंडेड अबाव म्हटलेलं आहे. या संख्या मालेतील प्रत्येक संख्या 0.99 पेक्षा मोठी नाही. तर बघा म्हटलेलं आहे की 0.99 पेक्षा मोठी एकही इथे संख्या नाही आहे असं म्हटलेलं आहे. पण सपोज आपण जर n इथे जर आपण 100 कन्सिडर केला तर 100 आणि n+1 म्हणजेच 101 येणार आहे. आणि हे याचं जर आन्सर आपण काढलं तर ते आपल्याला मिळतंय 0.9901. आणि तुम्ही इथे पाहू शकता की 0.9901 ही नक्कीच 0.99 पेक्षा मोठी आहे हे आपल्याला इथे दिसतंय. आणि त्यांनी काय म्हटलंय की या संख्या मालिकेतील प्रत्येक संख्या 0.99 पेक्षा मोठी नाही. तर हे आपल्याला इथे कॉन्ट्राडिक्शन मिळतंय, म्हणजेच हे सेंटेन्स जे दिलेलं आहे ते रॉंग आहे आणि आपल्याला तेच फाइंड आउट करायचं होतं. म्हणून ऑप्शन बी हे अगदी बरोबर उत्तर याचं असणार आहे. तरी आपण एकदा ऑप्शन सी पण चेक करू. तर बघा म्हटलेलं काय आहे, द सिक्वेन्स इज बाउंडेड बिलो अँड बाउंडेड अबव. या संख्या मालेतील प्रत्येक संख्येपेक्षा लहान असणारी एक संख्या आहे व त्यातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असणारी एक संख्या आहे. तर बाउंडेड बिलो आणि बाउंडेड अबव म्हणजे या ज्या काही संख्या आहेत त्यांना एक काहीतरी बाउंड आहे आणि त्याच्यात ते आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की 0.5 पासून ही एक स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आपल्याला होताना दिसते. आपण ऑप्शन ए मध्ये पण पाहिलं, म्हणून 0.5 हा लोअर बाउंड झाला आणि आपण पुढे जातोय, पण 1 पेक्षा पुढे आपण नाही जात. इथे पण तुम्ही पाहू शकता आपण 100 डिवाइड बाय 101 केलं तरी 0.99 मिळतंय. याच्यात तुम्ही n मध्ये कोणती व्हॅल्यू पुट करा, तुम्ही स्ट्रिक्टली 1 म्हणजे एकाच्या पुढे तुम्हाला बाउंड नाही मिळणार, म्हणजेच हा त्याचा अप्पर बाउंड झाला. तर आपण इथे पाहू शकतो की द सिक्वेन्स इज बाउंडेड बिलो अँड बाउंडेड अबव, म्हणून ही स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि द सिक्वेन्स कंटेन्स नो नंबर बिटवीन 3/4 अँड 4/5. तर तुम्ही इथेच पाहू शकता 3/4, 4/5 या दोघींमध्ये कोणती एक दुसरा कोणताही एक नंबर नाहीये, म्हणजे ही स्टेटमेंट पण इथे अगदी बरोबर आहे. म्हणून आपलं ऑप्शन बी हे अगदी बरोबर आहे. तर असे टाईपचे जर क्वेश्चन आले तर आपण एक एक ऑप्शन व्यवस्थित चेक करत असतो आणि त्यानुसार कोणतं ऑप्शन आपल्या क्वेश्चनला बरोबर आहे ते आपण फाइंड आउट करत असतो. म्हणून व्यवस्थित लक्ष देऊन हे असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. चला तर आता पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 26 दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लिंग्विस्टिक स्किल. तर खालीलपैकी कोणते भाषाविषयक कौशल्य नाही असं विचारलं आहे त्यांनी. तर पाहू शकता दिलेले स्पीकिंग, रीडिंग, थिंकिंग, रायटिंग, वक्तृत्व, वाचन करणे, विचार करणे आणि लेखन करणे. तर हे आपल्याला पाहूनच कळतं की स्पीकिंग म्हणजे वक्तृत्व, याच्यात भाषेविषयी कौशल्य लागत असतात. रीडिंगमध्येही लागत असतात, पण विचार करणे जर म्हटलं तर तिथे काही आपल्याला असं कंपल्शन नसतं की आपण अशाच ह्याच भाषेत किंवा अशाच प्रकारे विचार केले पाहिजे. ते आपण
म्हणजे मनात जर काही विचार करतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला भाषाविषयक कौशल्य गरजेचं नाहीये, रायटिंगमध्येही आहे. आणि म्हणूनच ऑप्शन सी थिंकिंग, विचार करणे, हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 27 दिलेला आहे, बघू शकता. सपोज दॅट एक्स इज अ सेट ऑफ सम रियल नंबर्स. एक्स हा काहीतरी आपल्याला सेट दिलेला आहे, रियल नंबर्सचा सेट आहे. फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट डज नॉट डिड्यूस फ्रॉम द अदर स्टेटमेंट. तर याच्या चारही स्टेटमेंटमधून एक अशी स्टेटमेंट मिळणार आहे जी व्हॅलिड नाहीये, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि ते आपल्याला ऑप्शन्स रीड करूनच कळेल. तर समजा एक हा काही वास्तव संख्यांचा संच आहे. खालीलपैकी कोणत्या विधानावरून इतर विधानांची सिद्धता देता येत नाही. म्हणजे तिघींमध्ये काहीतरी आपल्याला सिमिलॅरिटी मिळणार आहे किंवा ते रिलेटेड टू रिअल नंबर्स मिळणार आहे आणि मग आपल्याला एक ऑप्शन फाइंड आउट करायचं आहे. तर आता ऑप्शन्स थ्रू आपण जाऊया. पाहू शकता, बिटवीन एनी टू नंबर्स इन एक्स देअर इज ॲटलिस्ट वन नंबर इन एक्स. तर एक्स या संचातील कोणत्याही दोन संख्यांमध्ये एक तरी संख्या एक्स मध्ये आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, सपोज आपण 2 आणि 3 घेतला आणि या दोन संख्यांमध्ये एक तरी संख्या असत, तर 2 आणि 3 मध्ये 2.5 हा नंबर येतोच आणि हा याच्यामध्ये येणारच आहे. रिअल नंबर म्हटलेला आहे म्हणजे आपले रिअल नंबर्स, इंटिजर्स येणारे, नॅचरल नंबर, सर्व रॅशनल नंबर सर्व या सेटमध्ये येणार आहे आणि म्हणून हा नंबर पण नाही. आणि ही ऍक्च्युली एक स्टेटमेंटच आहे की बिटवीन एनी टू रिअल नंबर्स देर आर इन्फायनाइटली मेनी नंबर्स, आणि म्हणून हे व्हॅलिड होतं. आणि याप्रमाणेच तुम्ही पाहू शकता की सेम आहे, बिटवीन एनी टू नंबर एक्स देर आर ॲटलिस्ट टू नंबर्स. जर एक नंबर आहे तर काहीतरी अजून रॅशनलमध्ये लहान नंबर टू नंबर्स पण येणार आहे. आणि इम्पॉर्टंटली ही स्टेटमेंटच ट्रू आहे, यावरून हे दोघं आपण व्हॅलिड करतोय की बिटवीन एनी टू नंबर्स इन एक्स देर आर इन्फायनाइटली मेनी नंबर्स इन एक्स. आणि म्हणूनच इन्फायनाइटली जर आहे तर 1 असो 2 असो ते येणार आहे. आणि म्हणून या तिघही स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की डज नॉट डिड्यूस, म्हणजे आपल्याला रॉंग सेंटेन्स इथे शोधायचा आहे. आता आपण ऑप्शन 4 पाहूया की इफ एक्स कंटेन्स ॲटलिस्ट टू नंबर्स. बघा इथे काय म्हटलेलं आहे, ॲटलिस्ट टू, कमीत कमी. देन एक्स कंटेन्स इन्फायनाइटली मेनी नंबर्स असं ते म्हणताय. एक्स या संचात कमीत कमी दोन संख्या असल्यास एक्स मध्ये अनंत संख्या असतात असं म्हटलेलं आहे. पण हे चुकीचं आहे, कारण समजा आपण कमीत कमी दोन म्हटलेलं आहे, त्यांनी एक स्पेसिफिक दिलेलं नाहीये. मग समजा मी 3 नंबर्स घेतले आणि तर अशी जर मी कंडिशन घेतली तर तेव्हा हे सॅटिस्फाय नाही होत आणि आपल्याला तेच शोधायचं होतं की डज नॉट डिड्यूस द अदर स्टेटमेंट. आणि म्हणून या तिघी स्टेटमेंट सेम आहे, ही वेगळी आहे आणि म्हणूनच ऑप्शन डी हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचं असणार आहे. पुढचा प्रश्न तुम्ही इथे पाहू शकता. देर आर 7 पर्सन्स इन द पार्टी. द नंबर ऑफ हँड शेकन ऑल टुगेदर इन द पार्टी काउंटेड विथ मल्टिप्लिसिटी कॅन नॉट बी. एका पार्टीत 7 व्यक्ती आहेत. या पार्टीमध्ये हस्तांदोलनामध्ये सहभागी झालेल्या हातांची संख्या वारंवारतेनुसार मोजल्यास खालीलपैकी कोणती असू शकत नाही असं म्हटलेलं आहे. तर 7 व्यक्ती आहेत आणि आपल्याला माहिती आहे हँडशेक सिंगल हँडेडली तर नाही होत, कोणीतरी 2 लोक हँडशेक करतील तेव्हाच होईल, म्हणजे ती एक इवन नंबर येणार आहे, समसंख्या येणार आहे हँडशेक्स. इट कॅनॉट बी ऑड, ते विषम नाही असू शकत. आणि तुम्ही इथे पाहू शकता 6, 10, 2 ह्या आपल्या समसंख्या दिलेल्या आहेत. 5 हे हँडशेकचा नंबर नाही राहू शकत आणि म्हणूनच ऑप्शन ए 5 हे बरोबर उत्तर असणार आहे की 5 ही संख्या असू शकत नाही नंबर ऑफ हँडशेक्स ही. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 29. If two distinct circles in a plane are intersecting each other, then they intersect in. प्रतलातील दोन वर्तुळे एकमेकांना छेदत असल्यास. तर समजा आपल्याला हा काहीतरी एक प्लेन दिलेला आहे आणि याच्यात दोन सर्कल्स आहेत जे इंटरसेक्ट करताय एकमेकांना. तर या कंडिशन्स वाचू आणि त्यावरून आपण सॅटिस्फाय करू. तर इंटरसेक्ट कसे करताय, एक्झॅक्टली 1 पॉईंट. तर आपण इथे पाहू शकतो P1 आणि P2 हे आपल्याला इथे 2 पॉईंट्स मिळत आहे इंटरसेक्शनचे. तर एकच आहे का छेदनबिंदू? नाही. इन्फायनाइटली मेनी, तर खूप आहेत का, म्हणजे अनंत आहेत तर नाही, 2 आहेत. ॲट द मोस्ट, जास्तीत जास्त 2 असणार आहेत. पण जास्तीत जास्त 2 हे पण 2 आहे ठीक आहे, पण जास्तीत जास्त 2 म्हणताय, पण इथे एक्झॅक्टली आन्सर मिळतं आपल्याला. ऑप्शन डी पाहू शकता, एक्झॅक्टली 2 पॉईंट्स. तर बरोबर उत्तर जे आहे ते हे असणार आहे, 0.2 मिळत आहे P1 आणि P2, म्हणून ऑप्शन डी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. ABCD रिलेटेड आहे, हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं. कधीही हातात क्वेश्चन पेपर आला सगळ्यात आधी मागे हे लिहून घ्या, त्याला नंबरिंग करून घ्या, म्हणजे आपला वेळ वाचतो. तर प्रिन्स इज कोडेड एज लाईक दिस इन द कोड लँग्वेज, देन व्हॉट शुड बी द कोड फॉर किंग. तर पाहू शकता P साठी 15 यूज केलेला आहे,
पीचा नंबर आहे अल्फाबेटिकली 16, त्याच्या आधीचा एक नंबर त्यांनी यूज केला आहे 15. आरचा पण पाहू शकता 18 आहे, तर त्यांनी 17 यूज केला आहे. तर आपल्याला यातलं रिलेशन काय हे क्लिअर झालं. आता आपण डिरेक्टली आपल्या क्वेश्चनकडे येऊया. के साठी 11 आहे म्हणजे केच्या आधीचा 10 येईल. आय साठी आहे आपल्याकडे 9 म्हणजे 8 येईल. तर 108 कुठे दिसतंय आपल्याला? ऑप्शन ए मध्ये. जास्त पुढे सॉल्व्ह करायची गरज नाही, आपला वेळ वाया जाईल. ऑप्शन ए ही अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे जो 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता, तुम्ही पाहू शकता. इफ अ पर्सन ऑन अ बायसिकल ट्रॅव्हल्स फ्रॉम अ प्लेस एक्स टू अ प्लेस वाय बाय स्पीड 30 किलोमीटर पर आवर अँड कमिंग बाय द स्पीड 20 किलोमीटर पर आवर, व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड ऑफ द पर्सन इन द टूर. तर एक सायकल स्वार एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणी 30 किलोमीटर पर आवर वेगाने जातोय जाताना आणि येताना 20 किलोमीटर पर आवर वेगाने येतोय. तर त्याचा ॲव्हरेज स्पीड आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे ॲव्हरेज स्पीडसाठी, व्यवस्थित लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. जर जाण्याची स्पीड आणि येण्याची स्पीड दिलेली आहे आणि वेगवेगळी आहे तर आपण हा फॉर्म्युला यूज करतो 2ab अपॉन ए प्लस बी. ए म्हणजे आपण ही फर्स्ट वाली स्पीड पकडूया आणि बी म्हणजे सेकंड वाली. तर तुम्ही इथे पाहू शकता 2 इंटू ए म्हणजे 30 इंटू बी 20 आणि या दोघांची ॲडिशन येणार आहे आपली 50. हा एक झिरो गेला, हा एक झिरो गेला. आपल्याला माहिती आहे 5 सक 30 असतं, मग 6 दुने 12, 12 दुने 24, 24 किलोमीटर पर आवर. ऑप्शन ए हे अगदी बरोबर उत्तर आपल्या इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता 2017 मध्येच विचारण्यात आलेला होता. Let m be a 3-digit natural number such that the sum of the digits is 18 and the product of the digit is 0. Then which of the following is not true? पुन्हा एकदा आपल्याला एक असत्य स्टेटमेंट यामधून फाइंड आउट करायचं आहे ऑप्शनमधून. समजा m ही एक 3 अंकी नैसर्गिक संख्या आहे. अंकांची बेरीज 18 असून अंकांचा गुणाकार 0 आहे. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर बघा दिलेलं काय त्याच्यावरून आता आपण समजून घेऊ की एक संख्या दिलेली आहे m इज इक्वल्स टू 3 अंकी संख्या असणार आहे, नैसर्गिक संख्या आहे आणि तिच्या अंकांची बेरीज 18 आहे आणि गुणाकार 0 आहे. तर आपल्याला माहिती आहे की 0 आहे म्हणजे तिघी नंबर्स मधून कोणता तरी एक नंबर 0 येणार आहे, कारण तेव्हाच तिघांचा गुणाकार हा 0 असणार आहे. आणि बेरीज 18 म्हटलेला आहे, तर दोन कोणत्या अशा नंबर्स असतील की ज्यांची बेरीज 18 येणार आहे? तर ऑफकोर्स 9 आणि 9, 9 प्लस 9 18 येणार आहे. पण हीच संख्या येईल का? नाही, कारण ही आपण असंही लिहू शकतो 990 आणि हे 909 लिहिलं. आता तुम्ही असे म्हणू शकता की 099 पण एक बनतं, पण मग या झिरोला इथे व्हॅल्यूज नाही, ही 99 बनते म्हणून ही संख्या तर नाही येणार. तर आता आपल्याला संख्या मिळून गेली, एकतर 909 किंवा 990 या दोघी संख्या इथे येत आहे. आता यावरून आता आपण जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत ते इथे चेक करू आणि जे रॉंग आलं तेच आपलं आन्सर इथे असणार आहे. तर पहिलं काय म्हटलंय, एम इज डिव्हिजिबल बाय 3, एम ला 3 ने भाग जातो असं इथे त्यांनी म्हटलेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की यस, एम ला 3 ने भाग जातोय कारण त्यांची ॲडिशन 18 आहे. तुम्ही देऊनही पाहू शकता 3 त्रिक 9 येतं 0 3 म्हणून पूर्णपणे भाग जाणार, म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि आपल्याला रॉंग स्टेटमेंट शोधायचं आहे म्हणून हे ऑप्शन गेलं आपलं. नेक्स्ट आहे ऑप्शन बी, आयदर एम इज डिव्हिजिबल बाय 10 और इट इज डिव्हिजिबल बाय 101. तर एक तर 10 ने भाग जातो किंवा 101 ने जातो. तर तुम्ही इथे पाहू शकता की 101 ने याला भाग जातोय आणि 10 ने पण जर आपण केलं तर आपल्याला माहिती की भाग जातोय इथे, म्हणजे ही स्टेटमेंट पण अगदी बरोबर आहे. आणि आपल्याला रॉंग स्टेटमेंट शोधायचं आहे म्हणून हे ऑप्शनही आपलं नाही येणार. नेक्स्ट आहे एम इज ऑड और डिव्हिजिबल बाय 11. तर यस, हा बघा तुम्ही पाहू शकता हा ऑड नंबर आहे किंवा 11 ने भाग जातोय तर 11 ने भाग जातोय म्हणून हे पण बरोबर आहे. अगेन हे ऑप्शन नाही येणार. एम इज डिव्हिजिबल बाय 9 अँड डिव्हिजिबल बाय 13 असं म्हटलेलं आहे. एम या संख्येस 9 ने भाग जातो व 13 ने पण जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता 13 ने भाग नाही जाते इथे आणि म्हणूनच आपल्याला जे रॉंग स्टेटमेंट फाइंड आउट करायचं होतं ते हे आहे ऑप्शन डी, हे म्हणून बरोबर उत्तर इथं असणार आहे. तर अशा प्रकारे जे काही क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते व्यवस्थित मांडून आपण आन्सर इझिली फाइंड आउट करू शकतो. पुढचा प्रश्न आता आपण पाहणार आहोत. इन अ सर्टन मेट्रोपॉलिटन एरिया हॅज अ पॉप्युलेशन ऑफ 9 मिलियन और of whom 5 million live in the city and 4 million live in the suburbs. Each year only 20% of the suburbanities move to the city while 40% of the city dwellers move to the
suburbs, ignoring the effects of birth, death and migration, what will be the population of the city after completing 2 years. तर एका महानगराची लोकसंख्या 9 लाख आहे. हे आता आपण एक एक व्यवस्थित इथे मांडू म्हणजे आपल्याला आन्सर शोधायला इझी जाईल. तर एक महानगर दिलेला आहे, त्याची लोकसंख्या 9 लाख आहे. त्यातील 5 लाख शहरात राहतात व 4 लाख उपनगरात राहतात. तर 5 lakhs आहेत जे शहरात सिटीमध्ये राहतात आणि उपनगरमध्ये 4 लाख पीपल्स राहत आहेत. प्रत्येक वर्षी 20% उपनगरातील रहिवासी शहरात वास्तव्यात जातात. म्हणजे इथले 20% जे आहेत ते शहरात जातात आणि शहरात जे राहतात त्यातले 40% उपनगरात येतात. म्हणजे इथले 40% इकडे राहायला येत आहे. जर जन्म, मृत्यू व विस्थापनाचा लोकसंख्येवर कोणताही परिणाम झालेला नाही असे मानले. म्हणजे याच्यामध्ये याचा परिणाम आपल्याला सोडून द्यायचा आहे की कोणी कुठेही राहायला वेगळं गेलं किंवा जन्म मृत्यू काय झालं ते. तर 2 वर्षानंतर शहरवासियांची संख्या आपल्याला त्यांनी विचारले आहे काय होईल. तर बघा असं व्यवस्थित मांडून आता आपण हे ट्राय करूया की पहिल्या वर्षी बदल कसा होईल. तर पहिल्या वर्षी 5 लाखाचे 40% इकडं उपनगरात राहायला जातील. 5 लाखाचे 40% किती झाले, 5 लाखाचे 10% म्हणजे 50,000 आणि म्हणून 40% म्हणजे आपल्याला माहिती 2 लाख झाले. तर 5 लाखातून 2 लाख जे आहेत ते इकडे राहायला गेले म्हणजे इथे 3 लाख उरले आणि इकडे 2 लाख आले आणि आधी हे 4 लाख होते याचे 20% इकडे आले. तर 4 लाखाचे 20% 80,000 होता. म्हणजे मग इथे किती झाले, हे 3,80,000 हे झाले आणि इकडे झाले 5,20,000. म्हणजे यांचे जे होते ते गेले आणि इकडे प्लस 2 लाख ऍड झालेले होते म्हणून हे झाले 5,20,000. हा झाला आपला फर्स्ट इयर मधला बदल. आता सेकंड इयर मध्ये काय होईल, तर ह्या 3,80,000चे जे काही 40% आहेत ते इकडे जातील आणि 5,20,000चे जे काही 20% आहेत ते पुन्हा लोक इकडे येतील. तर 3,40,000चे जर आपण 40% घेतले तर ते 1,52,000 होतात. ते लोक इकडे गेलेले आहेत आणि 5,20,000चे जर 20% घेतले आपले तर ते 1,04,000 होतात. तर मग इथून आपण पाहिलं की 3,80,000चे जे 40% होते ते 1,52,000 होते. म्हणजे ते या रकमेतून जर मायनस केलं तर मी इथे लिहिते तर आपल्याला मिळतं 2,28,000 मिळतात आणि याचे 20% येत आहे 5,20,000चे. ते मी तुम्हाला सांगितलं की 1,04,000 ते इकडे येत आहे. म्हणजे हा सेकंड इयरचा बदल आहे. आणि आता याची आपण ऍडिशन करणार आहोत. आपल्याला दिसतंय की हे आपल्याला मिळतंय 3,32,000 आणि तुम्ही पाहू शकता 3.32 मिलियन. म्हणजेच ऑप्शन सी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर अशा प्रकारे जे दिलेलं आहे त्याची मांडणी करा आणि अशा प्रश्नांमध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता असते की चला 20% जात आहे 2 वर्षात म्हणजे मग यातलेच आपण घेऊन घेतले असते. तर असं नाही, नंतर जो चेंज होतोय तो पण आपण कॅरी फॉरवर्ड करून व्यवस्थित आन्सर इथे आपल्याला फाइंड करायचं असतं. तर आय होप हा प्रश्न तुम्हाला क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता. इन अ ग्रुप ऑफ people, every engineer is a teacher, no politician is a teacher, every lady teacher is an engineer, then which of the following statement is not true for the group. एका लोकसमूहामध्ये प्रत्येक अभियंता हा शिक्षक आहे. तर आपण हे ड्रॉ करून बघू म्हणजे आपल्याला जरा इझी जाईल. तर म्हटलेलं काय आहे की प्रत्येक अभियंता म्हणजे प्रत्येक इंजिनियर हा शिक्षक आहे. तर मी तुम्हाला हे यापूर्वीही सांगितलं आहे आपण हे कसं ड्रॉ करत असतो. तर सर्व इंजिनियर हे टीचर आहे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. कोणताही राजकारणी हा शिक्षक नाही. तर कोणताही पॉलिटिशियन हा शिक्षक नाहीये, हे टीचरचं आहे. तर इथं आपण हे क्रॉस करून घेऊ की कोणताही टीचर हा कोणताही राजकारणी हा टीचर नाहीये म्हणून पॉलिटिशियन लिहिला आपण राजकारणीसाठी पी. आणि नेक्स्ट आहे प्रत्येक शिक्षिका ही अभियंता आहे. शिक्षिका म्हटलेला आहे आणि अभियंता आहे. मग हे इंजिनियरचा ग्रुप आहे याच्यामध्ये येईल की ह्या प्रत्येक ज्या काही शिक्षिका आहेत म्हणजे फिमेल टीचर्स आहेत तर त्या इथे इंजिनियर आहेत असं दाखवलं आहे. हे क्लिअर झालं. आता पाहूया की पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे. तर आता आपण एक एक ऑप्शन चेक करूया आणि जे रॉंग असेल ते आपलं उत्तर असणार आहे इथे. तर पाहू शकता देअर इज अ लेडी पॉलिटिशियन हु इज अन इंजिनियर. एक राजकारणी स्त्री ही अभियंता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की राजकारणी स्त्री म्हटलेलं आहे पण इथे कुठेच त्यांनी पॉलिटिशियन मध्ये असं स्त्रीचा उल्लेख नाही केलेला आहे. त्यांनी पॉलिटिशियन्स आहे मेल फिमेल काय आहे ते त्यांनी सांगितलं नाहीये आणि इंजिनियरशी इथं त्याचा संबंध येतच नाहीये म्हणून हे स्टेटमेंट असत्य आहे. ऑप्शन ए बरोबर येणार आहे. आपण बाकी पण ऑप्शन चेक करून घेऊ. कोणतीही स्त्री अभियंता ही राजकारणी नाही.
तर इंजिनियर पण त्यांनी म्हटलेलं नाहीये, पण राजकारणाशी इंजिनियर्सचा संबंध नाहीये, मेल असो किंवा फिमेल असो, म्हणून हे बरोबर आहे आणि आपल्याला रॉंग स्टेटमेंट फाइंड आउट करायचं होतं. नेक्स्ट आहे देअर इज नो मेल इंजिनियर हु इज ऑल्सो पॉलिटिशियन. इंजिनियर्सचाच पॉलिटिशियनशी संबंध नाहीये, म्हणून हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. नेक्स्ट आहे एव्हरी पॉलिटिशियन इज अन इंजिनियर. तर तुम्ही पाहू शकता पॉलिटिशियनचा इंजिनियरशी संबंध आहे का इथे, तर नाहीये. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की प्रत्येक राजकारणी हा एक अभियंता आहे, म्हणजे हे रॉंग स्टेटमेंट आहे आणि आपल्याला रॉंग फाइंड आउट करायचं होतं. म्हणून ऍक्च्युली हा जो काही प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 27 याचे 2 ऑप्शन बरोबर दिलेले आहे, ऑप्शन ए आणि ऑप्शन डी. तर अशा प्रकारे आपण एक एक ऑप्शन चेक करायचं असतं. आय नो एक्झाममध्ये आपण दोघीही टिक नाही करू शकत, पण दोघींमधून एक केलेलं असेल तर आपल्याला मार्क्स मिळतातच. असं होतं काही क्वेश्चनमध्ये, बऱ्याच वेळा क्वेश्चन रॉंग असतो, त्याप्रमाणे ऑप्शन्स पण 2 येतात, म्हणून एक एक चेक करणं इम्पॉर्टंट असतं. पुढचा प्रश्न आता आपण पाहणार आहोत. द नंबर ऑफ पॉझिटिव्ह डिव्हायजर्स ऑफ 8000 इज असं विचारलं आहे. तर 8000 या संख्येत भाग जाणाऱ्या एकूण धनसंख्या विचारल्या आहे. तर हे थोडं सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळतं, फक्त बघा लेंदी होईल. 8000 दिलेला आहे, आपल्याला माहिती आहे 8 इंटू 1000 येणार आहे, म्हणजेच आपला 8000 होतं. तर 8 जे आहे ते आपण असंही लिहू शकतो. याच्या आता आपण हे आधी फाइंड आउट करून घेऊ डिव्हायजर्स, की आपण कशा प्रकारे करू शकतो. तर आपण लिहून घेतलं हे. देन 1000 आपण असं लिहू शकतो 10 इंटू 10 इंटू 10. तर आपण हे 3 वेळा झालेलं आहे, म्हणून 2⁻³ इंटू 10⁻³ तर आपल्याला माहिती आहे 10 म्हणजे 5 इंटू 2 राहतो, म्हणजे आपल्याला अजून 2 इथे काहीतरी मिळणार आहे. तर बघा इंटू 2 इंटू 5, 5 दुने 10 आणि हा 3. तर हा 2 जेव्हा याच्या बाहेर येईल ब्रॅकेटच्या, तर ⁻³ घेऊन येईल, म्हणजे 2⁻³ इंटू हा 2⁻³ इंटू हा 5³ म्हणजे 5⁻³ ॲज इट इज राहणार आहे. आपल्याला माहिती आहे अशा वेळी आपण ॲडिशन करतो, तर 3+3 बेस ॲज इट इज ठेवतो आणि त्याच्या पॉवरची ॲडिशन करतो. तर हे 2⁻6 होईल इंटू 5³ झालेलं आहे आता इथे. आणि असं आता आलेलं आहे. याच्यावरून जेव्हा आपण पॉझिटिव्ह डिव्हायजर शोधत असतो त्याच्यासाठी फॉर्म्युला ॲक्च्युली हा नंबर असा रिप्रेझेंट करतो आपण P⁻A इंटू Q⁻B. तर याच्यात जी पॉवर असते त्याच्यात प्लस करून आपण त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला पॉझिटिव्ह डिव्हायजर मिळत असतो. तर इथे A+1 इंटू B+1 आपण करू. ए काय, एची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 6+1 7 इंटू बी दिलेला आहे 3+1, म्हणजेच तो आला आपला 4 आला, म्हणजे 7 इंटू 4. तर 7 चोक 28 आपल्याला माहिती आहे आणि 28 आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिसत आहे, म्हणून द नंबर ऑफ पॉझिटिव्ह डिव्हायसेस ऑफ 8000 इज 28. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केलं की आपल्याला आन्सर नक्कीच मिळत असते लवकर. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. एका टोपलीत असलेली सर्व फुले रांगेत उभ्या असलेल्या 5 व्यक्तींना पुढील प्रमाणे वाटली. तर पहिले आपण 5 व्यक्ती दिलेल्या आहेत, पर्सन्स आहेत, P1 P2 P3 P4 P5 असं हे लिहून घेऊ प्रश्न वाचता वाचता, म्हणजे आपल्याला इझी जाईल. तर ह्या 5 व्यक्ती दिलेल्या आहेत. नंतर म्हटलेलं काय, दुसऱ्या व्यक्तीस पहिल्या व्यक्तीच्या निम्मे फुले दिली, तिसऱ्या व्यक्तीस दुसऱ्या व्यक्तीपेक्षा निम्मे दिली, चौथ्या व्यक्तीस तिसऱ्यापेक्षा निम्मे व 5व्या व्यक्तीस चौथ्यापेक्षा निम्मे फुले दिली. जर 5व्या व्यक्तीस एक फुल मिळाले, 5व्या व्यक्तीला एक फुल मिळालं आहे, तर टोपलीतील एकूण फुलांची संख्या किती. तर आपल्याला टोटल संख्या काढायची आहे आणि प्रत्येकला त्याचे हाफ हाफ दिलेले आहे. प्रश्न बघा, प्रश्न वाचूनच आपल्याला लगेच सॉल्व्ह करता येईल. 5व्याला 1 मिळाले, चौथ्याच्या निम्मे मिळाले, म्हणजे चौथ्याकडे नक्कीच 2 असणार आहे, कारण 2च्या निम्मे 1 त्याला मिळाले. आणि चौथ्याला तिसऱ्याच्या निम्मे मिळाले, म्हणजे याच्याकडे 4 असणार आहे, 4चे हाफ याच्याकडे गेलेले. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीकडे 8 असणार आहेत, 8चे अर्धे 4 याच्याकडे गेले. आणि त्याचप्रमाणे पहिल्या व्यक्तीकडे 16 असणार आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता 16च्या निम्मे 8 गेले, 8च्या निम्मे 4, 4च्या निम्मे 2, 2च्या निम्मे 1. तर आणि हे जी काही टोटल ॲडिशन येणार आहे ती म्हणजेच आपली एकूण फुले जी आहे टोपलीत ती येणार आहे. तर 16 + 8 + 4 + 2 + 1, म्हणजेच आपल्याला इथे याचा आन्सर मिळत आहे 31 होत आहे. ही ॲडिशन तुम्ही करून पाहू शकता आणि म्हणून ऑप्शन ए 31 हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर मोठा प्रश्न पाहून आपण घाबरू शकतो, पण तुम्ही पाहू शकता किती इझिली आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघू शकता तुम्ही. The area of parallelogram is 128 centimeters square and its altitude is twice the corresponding base. What is the length of the base? एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेले आहे आपल्याला 128 सेंटीमीटर आहे. तर आधी आपण एरिया ऑफ पॅरलेलोग्रामचा फॉर्म्युला लिहून घेऊ.
एरिया काय दिलेला आहे आधी आपल्याला 128 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ पॅरेललोग्रामचा फॉर्म्युला आहे एरिया इज इक्वल्स टू बेस इंटू अल्टिट्यूड असतं. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे आता आपल्याला एरिया आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे तो म्हणजेच 128 इज इक्वल्स टू बेस इंटू अल्टिट्यूड असं आपल्याला इथे मिळालं आहे. आणि आता ते काय म्हणताय इट्स ऑल्टिट्यूड इज ट्वाइस द करस्पॉन्डिंग बेस. म्हणजे 128 इज इक्वल्स टू जर बेस बी असेल तर त्याचा जो अल्टिट्यूड आहे तो त्याच्या डबल आहे म्हणजे 2b आला. आणि हे आता आपण सॉल्व्ह करू शकतो. तर b इंटू 2b मग 2 इंटू बी इंटू बी बी स्क्वेअर झाला. हा इकडे मल्टिप्लाय करतो इकडे येताना डिवाइड करेल 128 डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू बी स्क्वेअर. आणि 128 डिवाइड बाय 2 आपल्याला मिळतो 64 इज इक्वल्स टू बी स्क्वेअर. तर 64 हा कोणाचा स्क्वेअर आहे 8चा आहे आपल्याला माहिती आहे. मग बेस काय मिळाला आपल्याला 8 इथे मिळतोय. आणि विचारलं तेच आहे व्हॉट इज द लेंथ ऑफ द बेस. तर 8 म्हणून ऑप्शन डी 8 सेंटीमीटर हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर आय होप हा व्हिडिओ ही तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रश्नामध्ये काही डाऊट असेल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.